की या ठिकाणी शिवसेनेला अतिशय वाढता पाठिंबा या ठिकाणी आपल्याला मिळत आहे। खरं तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यावर विश्वास ठेवून ह्या ठिकाणची जनता असेल, इतर पक्षातील पदाधिकारी असेल, अतिशय उत्सुकपणे या ठिकाणी शिवसेनेमध्ये पाठिंबा देत आहेत, प्रवेश करत आहेत। खरं तर मला सार्थ अभिमान आहे, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीचे भाव ह्या ठिकाणी लाडक्या भावांना पण तशीच ताकद देतात, लाडक्या बहिणीला पण त्या ठिकाणी तशीच ताकद देतात। खरं तर आज आपण ह्या ठिकाणी शहराची नगरपालिकेची निवडणूक पाहत असाल की गेल्या 10-15 दिवसापासून शिवसेनेचा वाढता पाठिंबा थांबायच तयार नाही। खरं तर ही निवडणूक ही मला तर असं वाटतं की वन साईड होण्याची शक्यता आज आम्हाला ह्या ठिकाणी शहराच्या माध्यमातून दिसत आहे। कारण का तर अतिशय लोकांचा उत्स्फूर्तपणे ह्या ठिकाणी पाठिंबा मिळतो, प्रत्येक समाजाचा पाठिंबा मिळतो। प्रत्येक ठिकाणी आम्ही ह्या ठिकाणी वार्ड या ठिकाणी फिरतोय। या ठिकाणी फिरत असताना लोक आमचा पाहुणचार केल्याशिवाय आम्हाला जाऊ देत नाहीत। खरं तर सांगायचं झालं तर मी दिलीप भाऊ यांच्या माध्यमातून त्यांच्या सांगतो की या ठिकाणी दिलीप भाऊ यांचं मार्गदर्शन ह्या ठिकाणी मोहोळ शहर असेल, मोहोळ तालुक्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला लाभेल। शिवसेना वाढीसाठी त्यांचा आम्हाला उपयोग होईल आणि त्यांचं मार्गदर्शनाखाली खरं तर आम्ही शिवसेना वाढीचं या ठिकाणी काम करू। कारण का तर त्यांचा अनुभव अतिशय मोठा, त्यांचा दांडगा अनुभव आहे। या ठिकाणी त्यांनी राष्ट्रवादीमध्ये काम केलं आहे, शिवसेनेमध्ये काम केलं आहे, मनोहरभाऊ गटाचं काम केलं आहे। या ठिकाणी त्यांचा अनुभव अतिशय आपल्या शिवसेनेला उपयोगी पडेल। खरं तर राजाभाऊने आज निर्णय घेतला, खरं तर ह्या 4-5 दिवसाखालीच निर्णय घ्यायला पाहिजे होता। त्यावेळेस आपण एकनाथजी शिंदेसाहेब आले असते, त्यावेळेस त्यांच्या हस्ते आपण त्यांचा राजाभाऊचा यांचा दिलीप भाऊ यांचा आपण प्रवेश केला असता। खरं सांगायला गेलं तर दिलीप भाऊ या ठिकाणी ह्या पक्षामध्ये कोण नेता नाही ना कोण हे नाही। आपण या ठिकाणी मोहोळ शहराची निवडणूक रमेशजी बारसकर यांच्या नेतृत्वाखाली लढतोय, परंतु या ठिकाणी शिवसेनेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं ताकद देण्याचं काम ह्याला महाराष्ट्रातील प्रत्येक मंत्री असतील शिवसेनेचे, केवळ खासदार आपले डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब असतील, अतिशय ताकद देणारे नेते, सर्वसामान्याला ताकद देणारे नेते या ठिकाणी आपल्याकडे आहे। तुम्ही कुठलीही चिंता करायची नाही। एक मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून या ठिकाणी सांगतो, आपण हातात हात घालून या ठिकाणी काम करू आणि आपला पक्ष वाढवण्याचं काम करू। येणाऱ्या नगर परिषदेला या ठिकाणी मोहोळ शहरासाठी दिलीप भाऊ यांचा अतिशय चांगला उपयोग या ठिकाणी शहरामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही। दिलीप भाऊ आता निघल्यापासून, प्रवेश झाल्यापासून पायाला भिंगरी लावल्यासारखं अख्खं शहर पिंजून काढल्याशिवाय सोडणार नाहीत आणि प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वार्डामध्ये 10च्या 10 वार्डामध्ये नगराध्यक्ष सहित या ठिकाणी आपल्याला चांगला या ठिकाणी राजाभाऊची साथ, आपल्याला दिलीप भाऊची आपल्याला साथ मिळेल। आणि खरं तर तुमचं मी पक्षामध्ये स्वागत करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, आपण ताकदीनं या ठिकाणी आपण हातात हात घालून रमेश बारसकर असतील, आमदार राजाभाऊ खरे असतील, आपण असेल असे संघटन आपण एकत्र एक जीवा भावाचं म्हणून या ठिकाणी आपण तालुक्यात संघटन निर्माण करू आणि आपण शिवसेना वाढीस घेऊन जाऊ, एवढंच मी सांगतो। आणि तुमचं परत एक वेळा शिवसेनेमध्ये स्वागत करतो।